नैताळेचा विषय थोडक्यात मला जे समजलं ते की गायरान जमीन होती आणि अधिकार नसताना त्याची खरेदी विक्री झालं नटशेडमध्ये असं आहे त्यांचं म्हणणं. नाही, ह्याच्या संदर्भात एक तक्रार आली होती, परंतु त्या जमिनीचं स्थानिक नाव जे आहे ते गायरान आहे, परंतु बहुगुणदार वर्गामध्ये वगैरे कुठेही असं गायरानचा किंवा कुठेही काही असं संदर्भ नाही असं त्यांचा रिपोर्ट आलेला आमच्याकडे आणि मंडळ अधिकाऱ्यांचा. आणि त्याचं जे भूमी अभिलेख विभागाकडून फाळणी दावा जो होतो त्याचा फक्त अंमल तलाठी घेतात. त्यांचा अहवाल जो आलेला आहे तो आम्ही एकदा तपासतो आणि तुमचं काय जे म्हणणं आहे ते आम्हाला त्याच्या अनुषंगाने आम्ही बघून घेतो. म्हणजे असं खरंच झालेलं असं तुम्ही म्हणताय तसं भावे साहेब की गायरान जमीन आहे किंवा शर्तीची जमीन आहे आणि विदाऊट टेकिंग परमिशन खरेदी विक्री झाली आहे, त्यावर नक्कीच काय तसं शर्त बंद झालं असेल तर शासन नक्कीच होईल. तसं जर असेल तर आणि एक सिंगल लाईन मेसेज तुम्हाला द्यायचा आहे मला की मी लेखीने बोलते पण मी सगळ्यांच्या समोर आणि लाईव्ह मध्ये मी खूप जबाबदारीने सांगतो. निफाडे नावाचा सर्कल जो आहे त्याच्या मिस्चिवियस ॲक्टिव्हिटी खूप आहेत, त्याच्या तक्रारी खूप आहेत, पण त्याच्यावर उपाय निघत नाही. तर तुम्ही थोडंसं सिरियसली त्याच्यामध्ये बघा. निफाडेच्या तक्रारी प्रचंड वाढलेल्या आहेत. आता तुम्ही जी सूचना किंवा तक्रार मांडली त्यावर मी त्यांचा खुलासा पण मागवते. खुलासा असमाधानकारक वाटल्यास नक्कीच त्यांच्यावर आम्ही कारवाई करतो. मी जबाबदारीने सांगते, काही इश्यू. आणि एक मिनिट मॅडम, ती जमीन जरी भोगडदार वर्ग मोबाईल सायलेंट करा रे, ती जमीन ही आमच्या पूर्वजांची होती. आपल्याला पूर्वपासून कडई पत्रकापासून काढावं, कडई पत्रकापासून गायरान जमीन जर असेल आणि गायरान जमीन नाव कुठे लुप्त झालं आणि कशा पद्धतीने ट्रान्झॅक्शन होत गेले हे आपल्याला पूर्वीपासून पाहावं लागेल. म्हणजे सातबारा उतारा फोडण्यापूर्वीपासूनच काढावं लागेल. जसं की आता आमच्या रावसाहेबांचं म्हणणं आहे की रिपोर्ट असा आला, पण मग आता तुमच्या रिपोर्टनुसार तुमच्या तक्रारीनुसार पुन्हा रिपोर्ट आपण व्हेरीफाय करू आणि तसं खरंच घडलेलं असेल तर निश्चित आपण कारवाई. म्हणजे दोन तुमच्या ज्या मागण्या आहे, एक आमचे सर्कल ऑफिसरांबद्दल तक्रारी आहेत त्याचं शहानिशा करतो, दुसरी ही केस जी आहे ती पर्सनली आम्ही अहवाल मागू. काही मागणी अशी आता आम्हाला जे पोलीस स्टेशनकडनं 420 दाखल करायचं आहे ना, तर हे सगळे कागदपत्रांचा दस्त आमच्या अर्जासहित त्यांच्याकडे आम्ही जमा केलाय. तर ते व्हेरिफिकेशनला तुमची मदत मागणार आहे. मागितलं तर वी आर हिअर, नो इश्यू. तर तेवढं फक्त त्यांना तुम्ही तत्परतेने द्या म्हणजे आम्हाला तक्रार दाखल करता. सर सगळे डॉक्युमेंट्स आता इथं यांनी काढलेले आहेत आणि महसूलमधूनच त्यांनी सगळ्या नोंदी वगैरे काढल्यात. त्या व्हेरीफाय होऊ शकता का, हे तपासू शकता का आता आपल्या समोर आणि काय आपल्याला निकाल देऊ शकता? आमच्या समोर तपासू शकता. सगळं पाहावं लागेल ना दादा. म्हणजे असं तुम्ही तक्रार दिली आणि लगेच दिलं असं नाही. तुम्ही ज्या करतो आम्ही, काही आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे मॅडम. आम्हाला परत एकदा गावाला मिळून द्यायची. तुमचं काय वैयक्तिक त्यात स्वार्थ नाही, गावासाठी आहे. आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे. तुम्हीच आमचे सरकारी आणि आतापर्यंत मॅडम त्याची पीठ पाहिली गवतपड म्हणून त्यामुळे या दादाने म्हटले तुम्ही लगेच चेक करा. जास्त गोंधळ घालू नका, चर्चा उद्या. तुम्ही जे म्हणताय म्हणूनच मी यांना बोलले. तर हे म्हणताय गवतपड किंवा काय भावे साहेब, ते आपल्याला ऑन फील्ड काय आहे, सगळं रेकॉर्ड काय आहे असं आपण पूर्वीपासूनच लगेच आता वाचलं काहीतरी चुकीचं घाईगडबडीत नाही देऊ शकत. 8 दिवसात आम्ही तुम्हाला काय आहे तो निर्णय देतो. 8 दिवस खूप झाले. आणि एक गंभीर मुद्दा, 3.5 लाख रुपयाची लाच खाताना इथे नितेंद्र गाढे नावाचा भूमी अभिलेख कार्यालयातला भाबडांचा शिपाई तो रंगे हात पकडला गेलाय. तर त्याची जिवंतपणी प्रेत यात्रा आम्ही काढली निफाड शहरात. तर ते तुमच्या अंडर येणाऱ्या गोष्टी आहेत. तर त्याच्यामध्ये आम्हाला असं हवं आहे की आम्ही सध्या अनहॅपी आहे कशाच्याबद्दल. ACB ट्रॅप झाल्यानंतर सरकारी नोकर 6 महिन्यात रिइन्स्टेट होतोय. त्याला 50% नंतर 75% नंतर 100% पगार चालू होतो, त्याची नोकरी क्लिअर होते. पण ती केव्हा होते माहिती आहे का, की त्याला रंगे हात पकडून सुद्धा, शासनाच्याच लोकांनी पकडून सुद्धा तो पुन्हा कसा काय एवढा रिइन्स्टेट होतो, हा मला पडलेला प्रश्न आहे. तर तुम्ही थोडंसं त्याच्यामध्ये सिरियसली बघा. आणि भूमी अभिलेख खातं हे घराघरांमध्ये, भाऊबंदकीमध्ये, गावातल्या लोकांमध्ये खूप वाद लावतात आणि त्याच्यातनं खूप मोठ्या प्रमाणावर लाचेच्या रकमा घेतल्या जातात. तर तुम्ही थोडंसं त्याच्यामध्ये सिरियसली बघा. मी त्याचं पत्रच देतोय तुम्हाला. पत्र द्या, आम्ही संबंधित डिपार्टमेंटला ते पाठवतो. पण डिपार्टमेंट वेगवेगळं. तुमच्याकडे थेट त्यांच्या संदर्भामध्ये अभिप्राय देण्याचे काही अधिकार आहेत का? किंवा SLR ते त्यांच्या SLR ऑफिसला आपण तुम्ही जे द्याल आम्ही ते SLR ऑफिसला पाठवतो. ठीक आहे, थँक्यू सो मच. सर निवेदन द्या ना तुम्ही. कोणतं निवेदन? आपल्याला लेटर एवढं काही द्यायचं आहे का लाचेच्या रकमेचं? हां